नमस्कार शेतकरी बंधूंनो, तर बघा पीएम किसान योजनेच्या धर्तीवरच नमो शेतकरी महासन्मान योजना राज्य शासनाने आणलेली आहे आणि त्या संबंधीचा जो काही 8वा हप्ता आहे त्याचं आत्ताच वितरण केले गेलेलं आहे. जरी हप्त्याला उशीर झालेला असला तरी हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जे काही पात्र शेतकरी असतील त्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याच्यासाठी जवळजवळ 90 ते 91 लाख शेतकरी यासाठी महाराष्ट्रामध्ये पात्र आहेत. आता आपण पाहिलं तर बऱ्याच शेतकऱ्यांना हप्ते देखील आले नाही. त्याची कारण देखील आपण नेमकी काय असू शकतात हे गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. परंतु बघा एखाद्या शेतकऱ्याला नेमकं पैसे येणार की नाही हे तुमचं नमो शेतकरी महासन्मान योजनेचं जे काही स्टेटस आहे, म्हणजे तुम्हाला हप्ता येणार आहे की नाही, किती हप्ते जमा झालेले आहेत, हे तुमचं नेमकं कसं पाहायचं हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. की बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की आमचा नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो काही हप्ता आहे तो येणार की नाही. तर बघा तुमच्या मोबाईलवर सुद्धा तुम्ही पाहू शकता, तसेच तुम्ही लॅपटॉपवर सुद्धा पाहू शकता. आता आपण नेमकं तुमचा हप्त्याचं स्टेटस आहे, तुम्हाला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो काही हप्ता आहे तो येणार आहे की नाही ते नेमकं कसं पाहायचं हेच आपण पाहणार आहोत. चला तर मग जाऊया लॅपटॉपच्या स्क्रीनवरती. तर बघा यासाठी तुम्हाला तुमच्या गुगलमध्ये जायचे आहे. गुगलमध्ये गेल्यानंतर तुमची जी काय अधिकृत वेबसाईट आहे नमो शेतकरी महासन्मान योजनेची ती आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्या ठिकाणी लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करून देखील जाऊ शकता. या ठिकाणी आपण गुगलमध्ये नमो शेतकरी असं टाकलं तर या ठिकाणी तुमच्यासमोर असं पेज येणार आहे. त्या ठिकाणी नमो शेतकरी योजना महा IT असं जे होम पेज आलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला सुरुवातीचं जे आलेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे सुरुवातीच्या लिंकवर. आता याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर पहा तुमच्यासमोर त्याचे अधिकृत वेबसाईटचं पेज ओपन होणार आहे. त्या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन आहे, बेनिफिशरी स्टेटस आहे, त्यानंतर रिफंडचा ऑप्शन आहे आणि खाली सर्वात खाली शेवटी जे ट्रॅक ऑन आहे तर त्या ट्रॅक ऑनला आपल्याला क्लिक करायचं आहे की जेणेकरून आपलं स्टेटस आपल्याला पाहता येणार आहे. आता या ठिकाणी बघा आपण ट्रॅक ऑन याला आपण क्लिक केलेलं आहे. या ट्रॅक ऑनला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा याचं एक नवीन पेज ओपन होणार आहे की ज्या पेजच्या माध्यमातून आपल्याला आपला स्टेटस पाहता येणार आहे. या ठिकाणी बघा बेनिफिशरी स्टेटस ट्रॅक ऑन आणि खाली ॲप्लिकेशन नंबर दिलेला आहे. तुमचा जो काय MHने सुरू होणारा ॲप्लिकेशन नंबर आहे तो या ठिकाणी मेन्शन करायचा आहे. आता ज्यांना हा MHचा नंबर माहिती नसेल, ID माहिती नसेल तर त्यांनी तो ID कसा काढायचा आपण व्हिडिओच्या शेवटी अगदी 30 सेकंदात पाहूया. तर या ठिकाणी तुमचा जो काही MH नंबर असेल तर तो MHचा तुमचा ॲप्लिकेशन ID या ठिकाणी टाकायचा आहे आणि ID टाकल्यानंतर समोर सर्च जे काही हिरव्या चौकोनातलं बटन आहे तर त्या सर्चवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता त्या सर्चवरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस तुमच्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होणार आहे. तुमचा ॲप्लिकेशन नंबर आणि स्टेटस आलेला आहे, तुमचं नाव आलेलं आहे, तुमचा नंबर आलेला आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना एस्टिमेटेड टाईम डिस्बर्स असं आलेलं आहे. त्या ठिकाणी बघा आलेलं आहे ॲप्लिकेशन सबमिशन आणि पेमेंट इनिटायटेड आलेलं आहे 23 मार्च 2026. याचा अर्थ तुमचं नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता प्रोसेसमध्ये आहे, लवकरच तो तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे, म्हणजे हप्त्याला तुम्हाला काहीही अडचण येणार नाही. आता या ठिकाणी बघा ज्यांना समजा MH नंबर माहिती नसेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, परत तुम्हाला बॅकला होम पेजवरती जायचं आहे आणि होम पेजवरती गेल्यानंतर त्या ठिकाणी बघा तुम्हाला बेनिफिशरी स्टेटस जो लाल अक्षरातला आहे त्याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही आधारच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून तो बेनिफिशरी ID तुमचा जो काही ॲप्लिकेशन नंबर आहे तो तुम्ही त्या ठिकाणाहून काढू शकता. तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.